ए माइक थोडंच ना माइक. हॅलो हॅलो. दादा ही थोडीशी नाही ग. हॅलो 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 चेक. या साईडचा जो उभा पत्रिका आहे मित्रांनो, या साईडला मोकळी जागा आहे. कृपया करून या साईडला बसून घ्या. मागच्या सुद्धा माणसांना दिसलं पाहिजे. प्लीज प्लीज लवकरात लवकर काय असेल ते लवकर या. नाही का, या साईडला मोकळी जागा आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो. थोडा दादा मॉनिटरला आवाज द्या मला थोडासा. यांना थोडस कमी केलं तरी चालेल. थोडस यांना कमी केलं तरी चालेल मला मॉनिटर. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. थोडासा बेस कमी करा. बेस थोडा कमी करा. हॅलो चेक. थोडा आवाज द्या मला आवाज द्या. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो. बरं माझा शेवटपर्यंत आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज पोहोचतोय ना? हा बस, बाकी काही नाही. चला घ्यायचं चला घ्या. हॅलो. थोडासा आवाजावरती परिणाम दिसेल म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे. तुम्हा मायबापांच्या प्रेमामुळे आज मला गायची संधी मिळाली. मी शाहीर झालो. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. हो यारनाला द्या मला आसरा,
कर जोडूनी करीतो आज मी तुम्हा वंदना कर जोडूनी करीतो आज मी विश्वाचा पालन करता सुख करता दुःख हरता विघ्न हरता बाप्पा गणराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माई सावित्रीबाई फुले विद्येची देवता आई सरस्वती आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री भैरी केदार नृत्य कलापथक शिवखुर्द यांच्या समवेत माझ्या जमलेल्या या तमाम महासागराला शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा दादा थोडासा क्रॅश होतोय नाही का थोडं सांभाळा फक्त बस अजून दोन आहेत अजून दोन आहेत बस मॉनिटर काय झालं पुढं मॉनिटर थोडीशी जागा द्या मॉनिटरला बरोबर ना त्या मॉनिटरला थोडीशी जागा द्या म्हणजे मला पण आवाज येईल माझा ठीक आहे थोडासा बेस कमी करा हो थोडासा बेस कमी करा म्हणून चला मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच बरोबर की नाही आदरणीय सन्माननीय श्री प्रसाद मधुकर लोगडे आणि संपूर्ण बंधू यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम साकार होतोय संपन्न होतोय आणि विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने या लोगडे परिवाराच्या मेहनतीने म्हणा चिकाटीने म्हणा प्रेमाने म्हणा आम्ही दोन्ही शाहीर तुमच्या समोर उभे आहोत एकदा जोरदार टाळ्या या आयोजनासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो कारण सांगतो 1 लाख रुपये सोनं तोलं झाले बरोबर ना किती एक मिनिट थांबा रे 1 लाख रुपये सोनं तोला झालाय बरोबर आणि दोन्ही शाहिरांना जर एवढ्या लांबून आणायचं म्हटलं तर बरोबर किती लाख रुपये लागतात 1 लाख रुपये खाण्यापिण्यासकट बुवाच्या खाण्यापिण्यासकट बरोबर 1 लाखाव 1.5 लाखाव हा सगळा संसार जातो आणि त्या 1.5 लाखाची व्यवस्था एका कुटुंबाने केली आहे म्हणून म्हटलं की एकदा जोरदार पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सोपी गोष्ट नाहीये सोपी गोष्ट फक्त आता जी मंडळं उरलेत ते मंडळ शक्तितोऱ्याचं कार्यक्रमाचं आयोजन करतात म्हणून जास्त वेळ काढणार नाही श्री गणेशोत्सव 2025 वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त शक्तितोऱ्याचा हा महामुकाबला आयोजन केलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या गावचे पोलीस पाटील असतील आदरणीय सन्माननीय श्री गणेश आलेकर त्याचप्रमाणे सरपंच श्री दीपक फणसे
यांच्या माध्यमातून हे गावचं नाही का दैवत असू द्या, गणपती बाप्पा आहेच, बरोबर की नाही, यांच्या माध्यमातून यांच्या प्रेमाने आज हा संसार इथं उभा राहिलेला आहे. म्हणून त्याचप्रमाणे गावचे ग्रामदेवता आदित्यनाथ वर्धा मानाई धरण करीन या आईच्या आशीर्वादाने हा आजचा कार्यक्रम संपन्न होतोय. तसेच मित्रांनो, आल्या आल्या मला खरंच आम्ही सुद्धा गजाननाचे भक्त आहोत. गजाननाचं मोठं मंदिर आहे, बरोबर की नाही, आणि या गावाने त्या मंदिराची शोभा इतकी सुंदर वाढवले. पुन्हा एकदा या गावासाठी टाळ्या होऊन जाऊया. एवढं सुंदर मंदिर आहे गजाननाचं, आल्यावरती एवढं सुंदर. म्हणजे माणूस जेव्हा बुद्धीने थकतो, विचाराने थकतो, शरीराने थकतो, तेव्हा गजाननाच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन त्याला शांतता मिळते, बरोबर की नाही. म्हणून सुद्धा सुंदर असं मंदिर या गाववाल्यांनी बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज या गर्दीमध्ये शाहीर वर्ग आहेत. तसेच आमचे शाहीर वर्ग तुरेवाले शाहीर आदरणीय सन्माननीय सुनीलजी लोगडे माऊली आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमच्या वरती जीवापाड प्रेम करणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय गणपतदादा लांबोरे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आम्हाला जे साथ करतायत मित्रांनो कोरसला आमचे मित्रबंधू कल्पेश दादा जंगम यांच्या माध्यमातून दादा माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादा आदरणीय आवर्जून असतात. म्हणून त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करतात अक्षयदादा डफले, दादांचं सुद्धा एक चॅनल आहे, बरोबर ना. या स्पर्धेच्या युगामध्ये दादांनी एवढा जोर लावलाय की 6000 सबस्क्रायबर पूर्ण केले दादांनी. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या मेहनतीला. कोकणातली माणसं आहेत, कोकणातली माणसं प्रेमळ आहेत, माणुसकीने आहेत आणि मेहनती आहेत, बरोबर ना. म्हणून कोकणातल्या माणसाचा कोणी नाद करायचा नाही. म्हणून त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू आमचे भाऊ संतोष दादा मोरे, आमचे दादा राकेश दादा कदम, यश दादा कदम आणि तुमच्या सर्वांच्या संस्कार दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे मंगेश दादा माळी असतील, बरोबर ना. आमचे रत्नागिरी जिल्ह्यातले रत्नागिरी गावातले आमच्यावरती प्रेम करणारे आहेत रोशन दादा घाडेकर. दादाने आम्हाला सकाळीच फोन केला, दुपारी आल्यावरती सुद्धा फोन केला, बुवा सावकाश या. एवढं प्रेम बुवाला मिळालं, बस झालं, अजून काय पाहिजे. म्हणून त्याचप्रमाणे आम्हाला मिळालेले धाडवी माऊली आम्हाला येऊन मिळून गेलेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आणि मला आज जी संगीतासाठी साथ करतायत मित्रांनो माझे बंधू जे मला भावासारखं कायमचं प्रेम करतात, माझे बँजो मास्टर संतोष दादा घाणेकर यांच्या माध्यमातून माझा आजचा बँजो वाजतोय. त्याचप्रमाणे मित्रांनो एक सांगण्यासारखं आहे की इथून नाही म्हटलं तरी 100-150 किलोमीटरच्या आसपास आमचा खेड गाव आहे, बरोबर ना. खेड शहर आहे, खेड तालुका आहे, बरोबर. आणि त्या तालुक्यामध्ये तिथून दापोली तालुका जवळजवळ 35 किलोमीटर आहे. त्या तालुक्यातून जो हा कीबोर्डवाला वाजतोय ना त्याला जन्मता दिसत नाही. देवाची कृपा आहे, जरी डोळ्याने दिसला नाही तरी अंतःकरणातून जग पाहण्याची देवाने त्याला ताकद दिली. एकदा जोरदार टाळ्या दादा त्या कीबोर्डवाल्यासाठी होऊन जात्या. डोळ्याने त्याला दिसत नाही पण कीबोर्ड वाजवतो. दादा साहिल दादा कर्वेकर माझ्या आजच्या कीबोर्ड साठी मला साथ करतायत. आमचे पॅड मास्टर सगळ्यांना माहित आहेत रुपेश दादा शेलार यांच्या माध्यमातून आजचा माझा पॅड वाजतोय. दादांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, दादांना सुद्धा सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे ढोलकी मास्टर ज्यांनी यावर्षी गणपती सीझन नाही बुवा जमणार नाही नोकरी, बुवा जमणार नाही नोकरी, पण यावर्षी हा भुवन दादांचा 7वा कार्यक्रम आहे माझ्यामध्ये. एकदा दादांचा खरंच दादांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा. आणि त्याचप्रमाणे आमचे आता सगळ्यांना मुजरा करून झालेला आहे. उरले कोण उरले? तुम्ही गार झालो नाही ना? गार झालो मी गरम करतो, तुम्हाला पण करतो आणि बुवानं पण करतो, त्यात काय काळजी करायचं काम नाहीये. आमचे प्रतिस्पर्धी मित्रबंधू आधारस्तंभ सल्लागार आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे माऊली यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने
सगळ्यांना मुजरा वगैरे नाही का शाहिरी मानाचा मुजरा सगळ्यांना करून झालाय. वेळ काढत बसत नाही. बरोबर वाजलेत किती? 11 वाजून 11:30 वाजतील बरोबर ना. 11:30 वाजतील. 1 तास मी घेणार, 1 तास बुवाना देणार. बुवानी सुद्धा त्यांच्या वेळेतच कार्यक्रम करायचा आहे. हा जो जनसागर महासागर जमलाय बुवा तुमची जबाबदारी आहे. त्याची जागा रिझर्व करून ठेवलेली आहे बरोबर की नाही. आणि ती जागा कुणी सोडता कामा नाही बुवा. तशी तुमची जबाबदारी, जशी माझी जबाबदारी आहे तशी तुमची जबाबदारी आहे. आणि बुवा त्यामध्ये एक्सपर्ट आहे बरोबर की नाही. तुम्हा माई मावल्यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करून माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगेच विनंती करतो की बुवानी त्यांनी माझ्या रणांगणात यायचंय, माझ्या सभारणात यायचंय आणि माझा पास आणि ओळखपत्र बुवानी बघून जायचंय. पृष्ठपद बुवांना याच्या अगोदर मी दिलेले आहे. हा माझा या वर्षीचा गणपती सीझन मधला दुसरा कार्यक्रम बुवांसोबत. गेल्या वेळेस 2 तारखेलाच राजापुरामध्ये बुवांचा आणि माझा कार्यक्रम झाला आहे. आणि हा गणपतीपुळेमध्ये गणपतीच्या सीझनचा शेवटचा कार्यक्रम गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये. बुवानी वेळ लावायचं नाही, लगेच या आणि तुमचा पास आणि ओळखपत्र दाखवून जायचं आहे. ते येईपर्यंत माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. आवाज दाबतो, आवाज दाबतो. खोला आवाज खोला. शेरोशायरी घेत बसत नाही मी, शेरोशायरी घेत बसत नाही. एक शेर तुम्हाला आवडलं तुमच्या काळजावरती वार करणार. बुवांच्या पण काळजावरती मी वार करणार आणि तुमच्या सुद्धा अंतकरणावरती वार करणार. ऋषिकेश कदम बुवा. म्हणून जर आवडलं मनापासून तर टाळ्या द्यायचंय बस, बाकी काही नको. म्हणून मला म्हणायचंय स्वराज्यावरती संकट आले, माई माऊल्या घाबरून गेल्या, विषयलाही गंभीर होता. बघा शब्दावरती लक्ष असू द्या. स्वराज्यावरती संकट आले, माई माऊल्या घाबरून गेल्या, विषयलाही गंभीर होता. पण काय माहित त्या मुघलांच्या अवलादींना माझा शिवराया एकटा उभा खंबीर होता, एकटा उभा खंबीर होता. हा अंगावरती शहारीनं आणलं तर ऋषी कदम नाव सांगून जाणार नाही. गुरुवर्य गुरुजनांची माझी पुण्याई आहे. म्हणून किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था, बाप का भी बाप पैदा हुआ था. मित्रांनो सांगतो तुम्हाला हे पण सांगतो की या मुलांचा, या छोट्या मुलांचा आजचा 9वा कार्यक्रम आहे. 9वा कंटिन्यू जागरण करतायत, कंटिन्यू जागरण. 3री 4थीला पोरगा आहे हा. कितवीला? 3री 4थीला. म्हणून कंटिन्यू जागरण चालू आहे. आणि ही जे काही चाललंय बरोबर की नाही, याच्यामध्ये जे काही होईल, तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक इतके प्रेमळ आहात की जी पण चुकी आहे ते आपल्या पदरात ओढणारे तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात बरोबर की नाही. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून मी पहिल्यापासूनच आभार मानलेला आहे. म्हणून तुम्ही सांभाळून घ्यायचं या लेकराला. म्हणून मी सांगितलंय पहिल्यांदाच की जी काही चुकी होईल वेडी वाकडी ती तुम्ही माई बापाने आमच्या तुमच्या चरणावरती घ्यायचंय. म्हणून वेळ कळत नाही, मला माहिती आहे. आता जी चुकी झाली, चुकी नाही म्हणत मी, तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी मित्रांनो, सेवेसाठी मी 27 तारखेला बाहेर पडलोय. किती? 27 तारखेला. मुलं सुद्धा 27 तारखेला बाहेर पडले. आज बरोबर नाही म्हटलात तरी 27, 28, 29, 30, 31 आणि हे 4 दिवस बरोबर ना. 10 दिवस कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा हे परिणाम आहे. मी दोष देत बसत नाही. म्हणून
काय म्हणायचं आहे तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणावरती वेळ काढत बसत नाही, माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. काय म्हणतोय लक्ष असू द्या. या गणपतीपुळ्याचा महागणपती सर्वांनी पूजलेला आहे. या गणपतीपुळ्यावरती गजाननाची कृपा आहे म्हणून आजची स्तवन माझ्या गजाननाला काय म्हणतोय मित्रांनो लक्ष असू द्या. पुळ्याचा या गणपती पुळ्याचा महागणपती मी पूजला. या गणपती पुळ्याचा महागणपती मी पूजला. अरे वंदन माझे पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन माझे पहिले हे श्री गणारे तुझला. महागणपती मी पूजला. या गणपती पुळ्याचा महागणपती मी पूजला. वंदन माझ पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन माझ पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन माझ पहिले हे या गणपती पुळ्याचा गणपती पुळ्याचा महागणपती मी पूजला. या गणपती पुळ्याचा महागणपती मी पूजला. वंदन माझ पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन माझ पहिले हे श्री गणारे तुझला. वंदन पुरस लावत गणपती आणि पुळे ज्यांना ज्यांना या शब्दाचा अर्थ माहित आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतोय. गणपती म्हणजे गणांचा सेना आणि पुळे म्हणजे वाळूची टेकडी. याच्यावरून गणपतीपुळे गावाला नाव पडलंय. बरोबर काय म्हणायचं आहे या गणपती बाप्पाची ख्याती मोठी मी तुमच्या समोर मांडतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. घडविले तिला नाही कोणी मूर्तिकार. घडविले तिला नाही कोणी मूर्तिकार. स्वयंभूदेव माझा आहे लंबोदर. स्वयंभूदेव माझा आहे लंबोदर. स्वयंभूदेव माझा आहे लंबोदर. गणपती
स्वयंभू आहे, स्वतःहून निर्माण झालेली आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की घडविलं तिला नाही कोणी मूर्तिकार, घडविलं तिला नाही कोणी मूर्तिकार, स्वयंभू देव माझा आहे लंबोदर, स्वयंभू देव माझा आहे लंबोदर. अरे बाजूला त्याच्या आहे सागरी किनार, बाजूला त्याच्या आहे सागरी किनार, महिमा मी काय वर्णू देवाचा अपार, महिमा मी काय वर्णू देवाचा अपार, महिमा मी काय वर्णू देवाचा अपार. गौरीच्या नंदलाला हो गौरीच्या नंदलाला तुला स्मरतो मी आजला, गौरीच्या नंदलाला तुला स्मरितो मी आजला. वंदन माझ पहिले श्री गणारे तुझला, वंदन माझ पहिले श्री गणारे तुझला, वंदन माझ पहिले गणारे तुझला, वंदन माझ पहिले गणारे तुझला. वा 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 वा. पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो. गणपतीपुळामध्ये बलभटजी भिडे नावाचे एक भक्त होते. काय बलभटजी भिडे नावाचे गणपती बाप्पाची भक्त होते. संसाराने व्यापलेले त्रासलेले होते. गणपती बाप्पाची त्यांनी पूजा केली, अर्चना केली आहे. काय म्हणायचंय माझ्या दुसऱ्या अंतरात बुवा तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचंय. बलभटजी भिडे तू भक्त धुंदगार, दुखीत पिढीने तू व्यापलेला फार, दुखीत पिढीने तू व्यापलेला फार, दुखीत पिढीने व्यापलेला फार. त्याचा तू केला देवा सुखाचा संसार, तू जर दिला त्याला मायेचा आधार.